मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी ही योजना देशातील अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6,000 रुपये हे जमा केले जातात। मित्रांनो, दरवर्षी या योजनेअंतर्गत 9 करोड पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये प्रमाणे वार्षिक 6,000 रुपये मिळतात। पीएम किसान सन्मान निधी ही योजना देशातील सगळ्यात मोठी डीबीटी योजना आहे। मित्रांनो, आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 16 हप्ते हे देण्यात आलेले आहेत आणि पुढे आता शेतकऱ्यांना 17वा हप्ता हा मिळणार आहे। परंतु मित्रांनो, 17वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे हे करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेच्या 17व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल। मित्रांनो, ज्याप्रमाणे पात्र असून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा मिळालेला नाहीये, त्याचप्रमाणे 17व्या हप्त्यासाठी जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला 17व्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहावे लागेल। तर 17वा हप्ता घेण्यासाठी कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागणार आहेत, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिले जे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे मित्रांनो, ते आहे ई-केवायसी। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते घेण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ई-केवायसी पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे तुम्हाला पहिले जे महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे तुमची ई-केवायसी या योजनेअंतर्गत पूर्ण करून घ्यायची आहे आणि ई-केवायसी करण्यासाठी बरेचसे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरे जे महत्त्वाचे काम आहे जे तुम्हाला करायचे आहे ते आहे तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करणे। मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे एकापेक्षा जास्त बँक खाते हे असल्या कारणाने तुमचे कुठलेही एक खाते हे एनपीसीआयला म्हणजेच आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे हे खूप गरजेचे आहे। कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे काही पैसे तुम्हाला दिले जातात ते डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती वर्ग केले जातात। त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर तिसरे जे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे मित्रांनो, ते आहे तुमच्या भूमी अभिलेख नोंदी या पोर्टलवरती अद्ययावत करणे। मित्रांनो, जे काही तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड असतील म्हणजेच तुमचा 7/12 हा तुम्हाला पोर्टलवरती अद्ययावत करणे, अपडेट करणे हे खूप महत्त्वाचे आहे। ही 3 महत्त्वाची कामे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता घेण्यासाठी पूर्ण करून ठेवावी लागणार आहेत, तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 17वा हप्ता हा विना अडचणीने तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल। मित्रांनो, हे तिन्ही कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सुद्धा शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करण्यात आले आहे आणि विशेष मोहिमी सुद्धा राबवण्यात आलेल्या आहेत। परंतु तरी सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांची ही तिन्ही कामे हे पेंडिंग असल्या कारणाने बरेचसे शेतकरी या योजनांच्या हप्त्यांपासून वंचित राहत आहेत। त्यामुळे आता या योजनेचा 17वा हप्ता घेण्यासाठी तरी कमीत कमी तुम्ही ही तिन्ही कामे पूर्ण करून ठेवावीत, जेणेकरून येणारा 17वा हप्ता हा तुम्हाला कुठल्याही अडचणीशिवाय मिळू शकेल। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजून एक महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे तिन्ही गोष्टी पूर्ण असून सुद्धा त्यांना 16वा हप्ता हा मिळालेला नाहीये। तर त्याचे कारण असे आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी रिझन फॉर फेल ट्रान्झॅक्शन एफटीओ। त्याचप्रमाणे अजून एक कारण म्हणजे एफटीओ नॉट प्रोसेस, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या स्टेटसवरती दिसत आहेत। तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला संबंधित ऑफिसमध्ये, संबंधित कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे आणि ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला क्लिअर करून घ्यायच्या आहेत, अन्यथा या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 17व्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावे लागेल।